Hello students, in the last lecture we discussed about the astrologer's art of attracting the innocent customers on the basis of his study, practice and shrewd guesswork. Now we shall see how the astrologer feels challenged when one of his customers forces him to accept the pact. The nuts vendor blew out his flare and rose to go home. This was a signal for the astrologer to bundle up too, since it left him in darkness except for a little shaft or green light which strayed in from wherever and touched the ground before him. The nuts vendor blew out his flare and rose to go home. म्हणजे त्या दिवशी मुंगफल्ली विक्रेत्याने भट्टी विझवली आणि घरी जायला निघाला. This was a signal for the astrologer to bundle up too. ॲस्ट्रॉलॉजर करता व्यवसाय गुंडाळण्याचा हा संकेत होता, म्हणजे तू पण आवर आता. Since it left him in darkness and except for a little shaft of green light which strayed in from somewhere and touched the ground before him. त्यानंतर तिथे शेजारच्या दुकानातून येणाऱ्या हिरवट प्रकाशाशिवाय बाकी सर्व अंधारच होता. He picked up his cowrie shells and paraphernalia and was putting them back into his bag when the green shaft of light was blotted out. पॅराफर्नालिया म्हणजे व्यावसायिक सामुग्री. जेव्हा आजूबाजूने येणारा हिरवट प्रकाशसुद्धा संपला तेव्हा ॲस्ट्रॉलॉजर आपल्या कवड्या आणि इतर व्यावसायिक सामुग्री म्हणजे त्याचा लवाजमा आवरला त्यांनी आणि आपल्या बॅगमध्ये टाकला. ही लुक्ड अप अँड सॉ अ मॅन स्टँडिंग बिफोर हिम. नेमकं त्याच वेळेस त्याने वरती पाहिले, एक व्यक्ती उभा असलेला दिसला. He sensed a possible client and said, "You look so careworn." हा आपला ग्राहक होऊ शकतो या भावनेने तो त्याच्याशी बोलायला लागला. तो त्या ग्राहकाला म्हणाला, तुम्ही फार चिंताग्रस्त दिसता. केअरवॉर्न म्हणजे चिंताग्रस्त. इट विल डू यू गुड टू सिट डाऊन फॉर अ व्हाईल अँड चॅट विथ मी. जरा वेळ माझ्या बाजूला बसल्यास आणि गप्पा केल्यास तुमची चिंता दूर होऊ शकते, असं तो म्हणाला. द अदर ग्रंबल्ड सम रिप्लाय वेगली. ग्रंबल म्हणजे कुरकुरणे, वेगली म्हणजे अस्पष्टपणे उत्तर देणे. त्या व्यक्तीने अस्पष्टपणे कुरकुरतच काहीतरी उत्तर दिले. द ॲस्ट्रॉलॉजर प्रेस्ड हिज इन्व्हिटेशन वेअर अपॉन द अदर ट्रस्ट हिज पाम अंडर हिज नोट सेईंग, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. ज्योतिषाच्या आग्रहास्तव त्या व्यक्तीने सुद्धा आपला तळहात ज्योतिषाच्या नाकासमोर ठेवून विचारले, यू कॉल युअर सेल्फ ॲन ॲस्ट्रॉलॉजर. तू स्वतःला ज्योतिषी म्हणवतो का? The astrologer felt challenged and said, tilting the other's palm towards the screen shaft of light, yours is a nature, oh stop that. The other said, tell me something worthwhile, our friend failed pick. असे म्हटल्यानंतर ज्योतिषाला ते आव्हान असल्यासारखे वाटले आणि त्याचा तळहात त्या हिरवट प्रकाशाकडे तिरपा धरून तो त्याला नेहमीच्या पद्धतीने तुझा स्वभाव असा आहे तसा आहे असे सांगायला लागला. युअर्स इज अ नेचर. परंतु त्या व्यक्तीने ज्योतिषाला थांबवले, ओ स्टॉप दॅट, आणि म्हणाला, टेल मी समथिंग वर्थवाईल म्हणजे मला महत्त्वाचं सांग. अवर फ्रेंड फेल्ट पिक्ट म्हणजे प्रदीप्त होणे, राग येणे, आणि त्यामुळे ज्योतिषी चिडला कारण त्याचा स्वाभिमान दुखावला होता. आय चार्ज ओनली 3 pies पर क्वेश्चन अँड व्हॉट यू गेट ऑट टू बी गुड इनफ फॉर युअर मनी. ॲट धिस द अदर विथड्रू हिज आर्म, टूक आउट अँड आना and flung it out to him, saying, I have some question to ask. If I prove you are bluffing, you must return that anna to me with interest. I charge only 3 pies per question, and what you get ought to be good enough for your money. मी एका प्रश्नाचे 3 पाई चार्ज करतो, पण तू दिलेल्या पैशाच्या मोबदल्यात तुला मिळणारी गोष्ट पुरेशी आहे. At this, the other withdrew his arm, took out an anna, अँड फ्लंग इट आउट टू हिम. यावर त्या व्यक्तीने पुढे केलेला हात मागे घेतला आणि खिशातून एक आणा काढून ज्योतिषासमोर फेकला आणि म्हणाला, आय हॅव सम क्वेश्चन्स टू आस्क. मला तुला काही प्रश्न विचारायचे आहे. इफ आय प्रूव्ह यू आर ब्लफिंग, यू मस्ट रिटर्न दॅट आणा टू मी विथ इंटरेस्ट. मी जर सिद्ध केलं की तू थापा मारून राहिला आहे तर तुला माझा आणा व्याजासहित द्यावा लागेल. इफ यू फाइंड माय आन्सर सॅटिस्फॅक्टरी, विल यू गिव्ह मी 5 rupees. त्यावर तो ज्योतिषी म्हणाला,
की जर माझे उत्तर समाधानकारक असले तर तू मला 5 रुपये देशील का. त्यावर तो नाही म्हणाला, नो. ऑर विल यू गिव्ह मी 8 आनाच. बरे जाऊ दे, तू 8 आणे देशील का, असे ज्योतिषी त्याला म्हणाला. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. दिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. ऑल राईट, प्रोव्हायडेड यू गिव्ह मी ट्वाईस ॲज मच इफ यू आर रॉंग, सेड द स्ट्रेंजर. तो अनोळखी व्यक्ती म्हणतो की मी तयार आहे, पण तुझे उत्तर चुकल्यास तुला मी दिलेल्या रकमेच्या दुप्पट रक्कम द्यावी लागेल. धिस पॅक्ट वॉज ॲक्सेप्टेड आफ्टर अ लिटिल फर्दर आर्ग्युमेंट. पॅक्ट म्हणजे करार. थोड्याशा वादानंतर हा करार मान्य करण्यात आला. द ॲस्ट्रॉलॉजर सेंट अप अ प्रेयर टू हेवन ॲज द अदर लिट अ चिरूट. करार मान्य झाल्यानंतर ॲस्ट्रॉलॉजर ईश्वराची आराधना करतो, तर तो ग्राहक चिरूट म्हणजे सिगार पेटवितो. द ॲस्ट्रॉलॉजर कॉट अ ग्लिम्स ऑफ हिज फेस बाय द मॅच लाईट. ग्लिम्स म्हणजे झलक. पेटलेल्या आगपेटीच्या काडीच्या प्रकाशात त्या ग्राहकाचा चेहरा त्या ज्योतिषाला ओझरता दिसतो. देअर वॉज अ पॉज ॲज कार हुटेड ऑन द रोड. जुटका ड्रायव्हर स्वर ॲट देअर हॉर्सेस अँड द बॅबल ऑफ द क्राऊड एजिटेटेड द सेमी डार्कनेस ऑफ द पार्क. बॅबल म्हणजे बडबड, झुटका म्हणजे घोडागाडी. रस्त्यावर कारचा भोंगाचा आवाज, घोडागाडीच्या ड्रायव्हरने त्याच्या घोड्याला दिलेल्या शिव्या, गर्दीतील लोकांची बडबड आणि बगीच्यातील अर्धवट अंधारामुळे त्या ठिकाणचे वातावरण चिडचिडे झाले होते. द अदर सॅट डाऊन सकिंग हिज चिरूट पफिंग आउट सॅट देअर रुथलेसली. अशा वातावरणात तो ग्राहक त्याची चिरूट निर्विकारपणे ओढून धूर सोडत होता. द ॲस्ट्रॉलॉजर फेल्ट व्हेरी अनकम्फर्टेबल. हिअर टेक युअर आना बॅक, आय एम नॉट युज्ड टू सच चॅलेंजेस. म्हणजे तो त्याला म्हणाला, तुझा आणा परत घे, मला अशा प्रकारच्या आव्हानाची सवय नाही. इट इज लेट फॉर मी टुडे, ही मेड प्रिपरेशन्स टू बंडल अप. म्हणजे आज अगोदरच मला खूप उशीर झाला आहे, असे म्हणत ज्योतिषाने आपला लवाजमा म्हणजे व्यावसायिक सामुग्री गुंडाळण्याचा प्रयत्न केला. द अदर हेल्ड हिज रिस्ट अँड सेड, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. त्या ग्राहकाने ज्योतिषाचे मनगट पकडले आणि त्याला म्हणाला, यू कांट गेट आउट ऑफ इट नाव. तू आता इथून जाऊ शकत नाही. यू ड्रॅग्ड मी इन व्हाईल आय वॉज पासिंग. मी रस्त्याने जात असताना तूच मला ओढून आणले. द ॲस्ट्रॉलॉजर शिवर्ड इन हिज ग्रीप अँड हिज व्हॉईस शूक अँड बिकेम फेंट. लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. म्हणजे त्याच्या मनगटाच्या पकडीमुळे ज्योतिषी थरथर कापायला लागला. ग्रीप म्हणजे पकड, शिवर म्हणजे थरथर कापणे. हिज व्हॉईस शूक अँड बिकेम फेंट म्हणजे त्याच्या आवाजामध्ये कंपन यायला लागला आणि तो त्याला भीतभीत म्हणाला, लिव्ह मी टुडे, आय विल स्पीक टू यू टुमारो. आज मला सोड, मी उद्या तुझ्याशी बोलेल. द अदर थर्स्ट हिज पाम इन हिज फेस अँड सेड, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन, गो ऑन. पण या ग्राहकाने त्याचा तळहात तितक्याच त्वेषाने ज्योतिषाच्या तोंडासमोर धरला आणि त्याला म्हणाला, चॅलेंज इज चॅलेंज, गो ऑन. द ॲस्ट्रॉलॉजर प्रोसिडेड विथ हिज थ्रोट ड्राईंग अप, देअर इज अ वुमन. ॲस्ट्रॉलॉजर कोरड्या घशाने नेहमीसारखा म्हणाला, देअर इज अ वुमन. स्टॉप, सेड द अदर, आय डोंट वॉन्ट ऑल दॅट. पुढे त्या ज्योतिषाने काही बोलण्यापूर्वीच त्या ग्राहकाने स्टॉप म्हणून ज्योतिषाला थांबवले. शॅल आय सक्सीड इन माय प्रेझेंट सर्च ऑर नॉट, ॲन्सर धिस अँड गो. तो म्हणाला, हे मला काही सांगू नको, फक्त मला एवढं सांग की सध्या मी जे करीत आहे त्या शोधामध्ये मला यश मिळणार आहे की नाही, याचे उत्तर दे आणि मग जा. अदरवाईज आय विल नॉट लेट यू गो टिल यू डिस्गॉर्ज ऑल युअर कॉईन्स. नाहीतर मी तुला तोपर्यंत जाऊ देणार नाही जोपर्यंत तू मिळवलेलं सर्व कॉईन्स माझ्यापुढे ओतणार नाही, मला वापस करणार नाही. द ॲस्ट्रॉलॉजर मटर्ड अ फ्यू इनकॅन्टेशन्स अँड रिप्लाइड, ऑल राईट, आय विल स्पीक. इनकॅन्टेशन म्हणजे मंत्र. त्यावर ज्योतिषी काही मंत्र पुटपुटायला लागला आणि म्हणाला, ऑल राईट, ठीक आहे, आय विल स्पीक, मी बोलायला तयार आहे. बट विल यू गिव्ह मी अ रुपी इफ वॉट आय से इज कन्व्हिन्सिंग. पण मी जे काही सांगितले ते जर तुला पटले तर तू मला 1 रुपया देशील का. अदरवाईज आय विल नॉट ओपन माय माउथ अँड यू मे डू व्हॉट यू लाईक. देणार नशील तर मी माझे तोंड उघडणार नाही,
तुला काय करायचं ते कर, असे तो म्हणाला. आफ्टर अ गुड डील ऑफ हॅगलिंग द अदर ॲग्रीड. हॅगलिंग म्हणजे घासाघीस करणे, बार्गेनिंग करणे. बराच वेळ घासाघीस केल्यानंतर तो ग्राहक त्याला तयार झाला. यानंतरचा उर्वरित भाग पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. धन्यवाद.